Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. झाला त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. ही जी यादी आहे ही कायदेशीर लोकशाही मार्गाने ह्यांच्यावर एकट्यावर निवडणूक आयोगावर विश्वास नको म्हणून निवडणूक प्रतिनिधी त्यांच्या समोर पंचनाम्याने ही यादी तयार झाली. आणि ह्याच्यामधले आता तर साहेबांच्या म्हणण्यानुसार जे नंबर दाखवतात ते एकही मशीन मॅच होत नाही. तर ह्याच्याविषयी त्यांनी आम्हाला तो रिपोर्ट दाखवावा, सगळी प्रोसिजर दाखवावी आणि मग आमचं ऑब्जेक्शन रिटर्न मध्ये सस्टेन करावं आणि प्रोसिजर पुढची चालू करावी. सर तुम्हाला आलं लक्षात? एक कागद पेन द्या तुम्ही वाईट का नाही तुला तयार करून देते नीट व्यवस्थित. आणि तुम्ही म्हणले नंतर पाण्यात येईल सर, तर नंतर पाण्यात येईल ही प्रोसिजर नाही सर. तुम्ही कसं आमचा अर्ज फेटाळा तो तुम्ही तुम्ही आतमध्ये चौघांनी बसून अहवाल काय केला तो आम्हाला कसं काय कळणार आहे? आमचं मशीन आमचं मशीन जे ऐका तुमचा कॅमेरा समोर चालू हे तयार करा. त्यांना सांगतो कुणाला सांगू? कुणाला पण सांगता प्रतिनिवडणूक अर्ज मशीन बदललेले आहेत. ज्या मशीनची यादी आम्हाला दिली पंचनाम्याने ती वेगळी आणि ही वेगळी आहे. सर ऐका ना सर, एक दोन मिनिटं तुम्ही बोलू नका. आता तुम्ही अर्धा तास तरी बोलू नका. नाही माझी तुम्हाला रिक्वेस्ट काय सर, तुम्ही लॉ अँड ऑर्डर फक्त हे करा, तो तुमचा रोल आहे. आमचा निवडणूक आयोगाचा आमचा मतदार लोकशाही कुणी जर लॉ ऑर्डर मेंटेन नाही केली सर तुम्ही त्याच्यामध्ये सर हे नका करू सर, त्यांना लीड नका करू किंवा त्यांना क्वेश्चन. 2 मिनिटं होल्ड करा. तुम्ही काय करा एक्सप्लेन करा. कमिशनिंगचा जो रिपोर्ट आहे अहो तो तुमचा एकटा कमिशनिंगचा रिपोर्ट नको, मला जी यादी लोक तुम्ही त्यावेळेस होती ना, सर्वांना तिथं बोलवलेलं होतं. दाखवा आमच्या साहेब ही यादी आले आम्हाला नाही त्याला आम्ही काय करतो? हो सर ही या यादीला आम्ही उमेदवारांचा तुम्ही बोलवलं सर उमेदवारांच्या प्रतिनिधी काम बघणं असतं. पोलिंग एजंटला उमेदवाराचा ही जी यादी साहेबांनी सहीची यादी दिली, ऐका ना थांबा, ही जी ह्या आरओ साहेबांनी सहीची यादी पंचनाम्याने आम्हाला दिली, ह्या मशनी कुठं आहेत ह्या प्रश्नाचं बरं ऐका ना साहेब, मी काय म्हणतो, थांबा. सर, तुम्ही आम्ही नेते आहोत, मी तुम्ही बाजू नाहीये. नाही मांडत आहे. मी कोणाचं काही करत नाहीये. तुम्ही जर त्यांना क्लिअरली बोलू दिलं ते तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतातच आहे. तुम्ही मध्ये लेखी द्या त्यांना. 2 मिनिटं माझा कंप्लीट होत्या. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, ज्या मशीन मध्ये बोर्ड झालं तेच मशीन काउंटिंगला आलेलं आहे. त्यांच्याकडे लिस्ट आहे, ती प्रॉपर लिस्ट त्यांनी आहे. सांगू 2 द्या. मिनिटं त्यांनी सांगू ते सांगताय. तुम्ही जर मध्ये आणि लेखी पण द्या. मी एकटा बोलणार आता, थांब जरा 1 मिनिट. काही कोणी बोलणार नाही. ते तुम्हाला क्लिअर एक्सप्लेन करतायत की त्या मशीन ज्या मशीन मध्ये बोर्ड झालं तेच मशीन काउंटिंग होत आहे. तिथे तुमचे सगळे एजंट्स वगैरे होते, त्यांनी ते प्रॉपरली बघितलेलं आहे. ते त्यांच्या रेकॉर्ड मध्ये पण तेच आहे. तेच सगळं प्रॉपरली चाललंय. आता यांच्याकडे ही जी लिस्ट आहे, ठीक आहे, 2 मिनिटं मध्ये करू नका. 1 मिनिट, ठीक ऐक ना. आहे. ही जी लिस्ट आहे त्यांच्याकडे ही प्रॉपर लिस्ट आहे. तुमच्याकडे जी लिस्ट आहे, आता त्या लिस्ट मध्ये काय कन्फ्युजन आहे ते त्यांना बघायला लागेल, ते बघतील. ठीक आहे, वरतून कन्फ्युजन एखाद्याच तुमच्या लिस्टमध्ये काही झालं असेल, कारण की याच्यामध्ये 3 प्रभाग आहे, नंबरवर खाली झाला असेल, ते तुम्हाला केव्हाचा कन्वे करतायत. ठीक आहे, तुम्ही मध्ये 2 मिनिटं प्लीज माझा बोलणं झाल्यानंतर तुम्ही विचारू शकतात. आम्ही सावकाशपणे तुमचं ऐकून घेऊ. पहिले माझा कमेंट करून घ्या. ठीक आहे, ठीक हे आहे. तुम्ही नका बोलू, टेक्निकली बोलतायत. सर बोला तुम्ही. चेतन थांब, होऊ दे सरांचं, होऊ दे सरांची होऊ दे. एकदम क्लिअरली सांगतायत. तुम्हाला जर मशीनवर डाऊट असेल, मशीनवर ते त्यांचा जो फॉर्म आहे सेंट्रलाइज फॉर्म, ते कंट्रोल फॉर्म, ते तुम्हाला दाखवून ते सगळं क्लिअर करतील. ज्या मशीन मध्ये बोर्ड झाले त्याच मशीनचं कॅल्क्युलेशन चाललंय. या फॉर्मचा खूप असा काही तुम्हाला फक्त टॅली करण्यासाठी, या फॉर्मनीच काही मतं चालतात की मशीन होतं, तसं नाहीये. मशीन जी आहे तुम्ही अजून पण व्हेरीफाय करू शकता, त्याच मशीनचं कॅल्क्युलेशन चालू आहे. एक एक करून विचारा. ऐका थांब, यांनी आता नवीन स्टोरी आणली की हे बरोबर आहे ते बरोबर आहे. ऐका म्हणा रे, पान झेरॉक्स मध्ये चेंज झालं, पण अख्खं पान चेंज होईल. हा आकडा आणि हा आकडा मॅच होतोय BO2चा आणि हे युनिटचा आकडा. थांबा 1 मिनिट, हा मॅच होत नाही, एकही मॅच होत नाही. माझं मत, थांबा ना सर, मी बोलतोय सर, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. माझं असं मत, ऐका अहो 27 ने आम्ही 25 वाले राहू, यांना सांगा आमचं 27चं पेज आहे. अहो 27चं पेज आम्हाला का दिलंय? मग 27ची मशीन ऐका, मग 27ची मशीन आहे, ऐका ना, ती 25ला कशी काय आली? सर आम्हाला पण बोलून द्यायला लावा. तुमचं काम आहे चुका न करता प्रक्रिया राबवणं.
हे 80 मशीनचं लिस्ट आहे. आता यांना बोलू द्या. माझं काय म्हणणं आहे साहेब, तुम्ही 4 लोक तुमची कागदपत्र मागवा, 4च लोक फक्त इथं आतमध्ये थांबा, 4 लोकांचं ऑब्जेक्शन रेज करा की ह्याच मशीन त्या आहेत घ्या. आणि ऐका, दुसरी गोष्ट म्हणजे काल जे मॉक पोलिंगला किंवा शूटिंगला झालं ते नंबर आणि आता चेक झालेले नंबर तेच आहेत का ते व्हेरीफाय करा. एक मिनिट सर. याचं बोलणं झालं 2 मिनिट. सगळ्यांचं ऐकणार आहे. काल शूटिंग मध्ये आहे, थांबा, काल शूटिंग मध्ये प्रत्येक मशीनचं शूटिंग झालंय. सकाळी मॉक पोल करताना तिचा नंबर शूट झालेला आहे. तो सर आम्हाला 1-2 तुम्ही मॉडेल म्हणून द्या, विषय संपला. दाखवा आम्हाला व्हिडिओ, तुम्हाला 4 व्हिडिओ दाखवा की 30 मशीन. पूर्ण बोलण्यावर एवढं काय एक मिनिट ऐका सर, आमच्याकडे 27 का असेल नसेल तर दुसऱ्या कुणाकडून घ्या, मागून घ्या. हो सर, बाहेरून 27च्या याद्या आम्ही करायचे काय? एक मिनिट थांबा रे, एक मिनिट. टॅली करा तुम्ही. हो साहेब, तुमचं ऐका ना, BU2 मॅच होत आहे, पण हे काउंट CU युनिट का मॅच होत नाही सर? मग हे जर हा कॉलम हा जर मॅच होत आहे, झेरॉक्स मध्ये पानात बदल होऊ शकतो. इकडचं इकडून, इकडचं इकडे झेरॉक्स मध्ये कसं बदल होऊ शकतो? अहो तुम्ही 25 दिलंय साहेब. बरं इथं नाही. तुम्ही काय केलं माहिती ऐका आहे? ना, मी म्हणजे सांगतो, तुमच्याकडनं चुकीची यादी गेली मी का? सांगतो आणखीन काय मान्य केलं करा. ते. इथे आमचे वार्ड क्रमांक लिहिलेले आहेत आमच्या ओरिजिनल यादीवरती, ते तुमच्या याच्यात क्रॉप आहे. इथे तुम्हाला दिसतंय का कुठं साईडला? काय संबंध आहे? एक लक्षात घ्या, आपण सुशिक्षित आहोत सर्व. आम्ही वकील आहोत. तुम्ही कसे काय चुकले? कशी तुम्ही आमचं 27 म्हणणं आहे, यादी वाईट करून दिली? बरं, एक लक्षात तुमचा हा घ्या. निष्काळजीपणा आहे, तुमच्यावर एकच गुन्हा लक्षात दाखल घ्या, केला पाहिजे. याच्यामध्ये हेही बघा. हो सर, थांबा 2 माझं म्हणणं हे हो बघा सर. की बाकीच्या उमेदवारांकडे जे हो सर. 25 याद्या आहेत त्याच्यामध्ये हे चुका सापडल्यात का? माझ्याकडे सापडल्यात, बाकीच्यांकडे सापडल्यात का? बाकीच्यांकडे कुणाकडे सापडलेत नाही. प्रभाग 25 12 नंबरला पण चेक करा. हे पहिल्याच याच्यात झालेला विषय हा सर. पहिल्याच याच्यात झालेला विषय. पहिलेच पण दाखवतो आम्ही प्रभाग 25 लिहिलेलं. मीडिया समोर नाही मॅडम, आमचं इलेक्शनचं काम चालू आहे. मीडियाला बाईट पण सर तुम्ही ना, तुम्ही फक्त लॉ अँड ऑर्डरचं बघा ना सर. आमचं काय म्हणणं, इलेक्शन कमिशन आम्ही बघू ना ऐका 2 मिनिट. सर. ती यादी आमची आहे त्यामध्ये ती मग ही यादी त्याच्यानंतर काल बूथवर ज्या काही गेल्या त्या टॅली होत्या. तुमचे लोक तिथं होते, त्यांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत. मशीन झाली ती आणि त्या मशीन टॅली होत आहे. मग ही आता जी 4 दुसरं महत्त्वाचं, ज्या आहेत याद्या 3 प्रभागाच्या 3 आहेत. त्यामध्ये तुमचा कुठलं पेज कुठे लागलं हे मला सांगता येणार नाही. त्याच्याही पुढे ही यादी वॉर्प आहे का काय हेही मला सांगता येणार नाही. माझ्याकडली जी यादी आहे ती टॅली होते. बरं, ठीक आहे. एकाच प्रश्नाचं सर, तुम्ही इथं प्रभाग 25 लिहिलंय, तुमचा हा शिक्का आहे. जर मतदारांनी जर समजा हे असा फोर्स केला असेल तर पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करतात. तुम्ही जे मॉर्क म्हणला त्या तुमची सही आहे, ते पण आपल्या हँडरायटिंग एक्सपर्टला जाईल, ही तुमची सही करा. हा शिक्का वापरलाय प्रभाग 25, 27,